विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महामानवांना अभिवादन। रायगड लोकसभेचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, या मतदारसंघाचे सन्मान्य आमदार भरतशेठ गोगावले, मंचावर उपस्थित असलेले ज्यांची नावं माझ्या पूर्वी घेतली गेली ते सर्व भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मित्र पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, सर्व सन्मान्य महानुभाव, समोर बसलेले सर्व मतदार भावांनो, बहिणींनो, पत्रकार बांधवांनो, खरं तर मी 1700 किलोमीटरचा प्रवास करून तुमच्या या महाडमध्ये आलोय। महाड ही भूमी निश्चितच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आणि जगभरात ज्या महाड भूमीची ख्याती आहे अशी भूमी आहे। आणि मला तटकरे साहेबांनी सांगितलं की आता 9 वाजलेत, लवकरात लवकर अटपकरण 2 महत्त्वाची भाषणं आहेत आणि मला खरोखर आनंद झाला की ज्या पद्धतीचं वातावरण महायुतीच्या विरोधात निर्माण करण्याकरता महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये जरा रान पेटवते आहे। मी तर सांगतो की महायुतीच्या सभा होतात आणि त्याची उत्तर सभा महाविकास आघाडीकडून केल्या जाते। आज सध्याकाळपर्यंत एक असं वातावरण तयार केलं गेलं की जर तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री मोदीजी झाले तर या देशाचं संविधान बदलण्यात जाणार किंवा मुस्लिम समाजाच्या बद्दल दहशतीचं वातावरण महाराष्ट्रात आणि जगभर देशभरात निर्माण केला जाणार असा अपप्रचार महाविकास आघाडीकडून सातत्यानं सुरू आहे। त्यात आमच्या पक्षाचे पण एक नेते मुंब्रा कळव्याचे सातत्यानं टीव्हीवर बोलत असतात, उबाठा गटाचे सुद्धा सातत्यानं टीव्हीवर बोलत असतात की संविधान बदललं जाणार आहे। अशा पद्धतीची आरोळी ठोकणाऱ्यांना आम्हाला एकच सांगायचं आहे की सूर्य चंद्र तारे जोपर्यंत आहेत इतकंच मी म्हणणार नाही, सूर्य चंद्र तारे जो मेले संपले तरी या देशाच्या संविधानाला कोणी नख लावू शकत नाही, इतकं जबरदस्त आणि मजबूत संविधान आपल्या देशाचं आहे। या देशाने सर्वसामान्य घटकाला प्रधानमंत्री होण्याचा मान दिलाय आणि त्याच संविधानाच्या भरवशावर आज सर्व आपण या लोकशाहीच्या मंगल क्षणाची वाट पाहत आहोत। खरं तर 1600-1700 किलोमीटरचा प्रवास करून आल्यानंतर 1 तास 20 म्हणजे 1 तास 1.5 तास तुमच्याशी बोलण्याचा आनंद एक वेगळ्या पद्धतीचा वाटत होता, पण समयाची मर्यादा आहे, अनेक लोकांच्या वेगवेगळे प्रश्न आहेत। मला या मतदारसंघाबद्दल मी IQ माहितीच्या आधारे जरी बोलत असलो तरी प्रत्यक्ष सुद्धा मी या मतदारसंघामध्ये फिरलेलो आहे। मागे मला एक घटना 2 घटना फक्त या लोकसभेतील मतदार भावांनी आणि बहिणींनी लक्षात ठेवल्या पाहिजे। एक कोरोनाचं आलेलं संकट या मतदारसंघावर आणि दुसरं महाडला आलेला महापूर। या दोन्ही संकटाच्या वेळी म्हणजे धीरज धर्म मित्र अरु नारी आपत्काल परखिये चारी असं जे रामचरितमानस मध्ये लिहिलंय की माणसाचं शौर्य, माणसाचं धैर्य आणि संकट काळात येणारा माणूस जो असतो तो कामाचा असतो। आणि मला सांगताना अभिमान वाटेल की महाड शहर पाण्यामध्ये बुडलेलं असताना आपले सन्माननीय खासदार आदरणीय तटकरे साहेब आणि सन्माननीय आमदार आदरणीय गोगावले साहेब यांनी घरातलं कौटुंबिक तुम्ही म्हणून ज्या पद्धतीनं तुमच्याशी बोललेत, आलेत, भेटलेत, तसा सांभाळ ज्यांनी अनेक वर्ष इथं खासदारकी भोगली, ज्यांनी केंद्रात मंत्रीपद घेतल्यानंतर सांगितलं होतं की मी इथे महामार्ग करेल, मी इथे या रायगडच्या विकास आराखडा तयार करेल, छत्रपती शिवरायांची भूमी आहे, अनेक वर्ष तुम्ही कॅबिनेट होतात, अनेक वर्ष तुमच्याकडे केंद्रातली मोठी मोठी खाती होती, कितीदा तुम्ही मुजरा घालायला महाराजांना रायगडावर गेला। या खासदार अनंतराव, माजी खासदार अनंतराव गीते साहेबांनी त्यांचे फोटो दाखवावेत की ते रायगडला कितीदा मुजरा घालायला गेले। अरे ज्या भूमीने तुम्हाला खासदार बनवलं, आता 350 वर्ष पूर्ण होत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला, त्रिशतकोत्तर आपण महोत्सव साजरा करतो आहोत। महायुतीच्या सरकारने या महोत्सवाची घोषणा पण केली, पण तुमचे माजी खासदार एकदा जरी शिवाजी महाराजांच्या चरणी मुजरा घालायला गेले असतील तर त्याचा एक फोटो त्यांनी शेअर करावा। मात्र हे दुर्दैव म्हणावं लागेल की ज्या प्रतिनिधींना आपण निवडून देतो त्यांना छत्रपती शिवरायांचा विसर पडत असेल तर त्यांना सुद्धा मतदारांनी येणाऱ्या काळात त्याची जागा दाखवली पाहिजे, ते सांगण्याकरता आम्ही इतक्या दुरून इथपर्यंत आलो आहोत। भावांनो, काळ फार बिकट आहे, कामं केली साहेबांची, आता तिसऱ्यांदा साहेब निवडणूक लढत आहेत। माग 1000-2000 मतांनी साहेबांचा पराभव झाला, पण आता अपप्रचार सुरू आहे।
परवा एक सभा तुमच्या रायगड मतदारसंघामध्ये झाली, त्यामध्ये उबाठा गटाच्या एक कोणीतरी 2-3 प्रतिनिधी बोलले. आता काय बोलायला शेवटी काय तटकरे साहेबांच्या बाबतीत बोलावं, तर ते म्हणतात की मोठ्या साहेबांनी तुम्हाला आशीर्वाद दिला. बरोबर आहे, साहेबांचा आशीर्वाद आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण बोलताना मग तुमच्याच घरात सर्व पदे दिली ती बाई, त्या आमच्या आत्याची बोलण्याची एक स्टाईल आहे वेगळी, भाचा 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 असं काहीतरी ते बोलतात. देवाधर्मावर तसंच बोलायचं, साधू संतांवर सुद्धा तसंच बोलायचं, कोणाही महिलेचा अपमान करायचा, कोणाही एखादा म्हणजे आपल्याला काय ग्रेट समजायचं. अरे ज्यांना 450च्या वर मत विधानसभेत पडत नाहीत, ज्यांची लायकी नाही, तशी लोक येऊन जर तटकरे साहेबांविरुद्ध बोलत असतील तर त्यांच्या विरुद्ध बोलणं हा आमचा नैतिक धर्म आहे आणि तो पाडण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो. तुम्हाला हे वाटत असेल हे सब धुवा आहे. आज तुम्हाला जरी दिसत असेल या महाराष्ट्रामध्ये की सगळीकडे यांच्या सभा सुरू आहेत, लाखांची गर्दी होते आहे. अरे लाखांची गर्दी होते आहे महाविकास आघाडीच्या सभेला, पण ती गर्दी मतात परिवर्तित झाली पाहिजे आणि ते मतात परिवर्तन करायचं असेल तर उमेदवार आणि आपले सदस्य सुद्धा तितकेच महत्वाचे असले पाहिजे. आणि तटकरे साहेबांनी हे काम या ठिकाणी केलंय. नॅशनल हायवे तुम्हाला ज्यापर्यंत जो पुणे गोवा आपला रायगड मुंबई हा जो नॅशनल हायवे आहे त्याचं काम सुद्धा साहेबांनी केलं. हर घर जल जीवन मिशन जे केंद्र सरकारची योजना आहे, इथले आमदार भरतशेठ गोगावले असतील किंवा तटकरे साहेब असतील, या दोघांनी मिळून आता घराघरात शुद्ध पाण्याची त्या ठिकाणी योजना आणलेली आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे भावांनो. पण आता मला आनंद या गोष्टीचा झाला की माझ्या मुस्लिम भगिनी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत. म्हणजे जे चित्र तुम्ही रेखाटताय की मुस्लिम समाजाच्या विरुद्ध वातावरण तयार करण्याचं काम महायुतीचे सरकार करते, हे चित्र खोडून काढण्यासाठी जे माझे मुस्लिम बांधव आणि मुस्लिम भगिनी या ठिकाणी आल्या, खरोखर मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. हीच छत्रपती शिवरायांची शिकवण आहे. शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे केवळ मराठ्यांचं राज्य नव्हतं, तर छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य हे केवळ भोसलेंचं राज्य नव्हतं, ते केवळ हिंदूंचे राज्य नव्हतं. जर तसं असतं तर त्याला शिवशाही म्हटलं गेलं असतं, ते हिंदूंचं राज्य म्हटलं गेलं असतं, ते भोसल्यांचे राज्य म्हटलं गेलेलं नाही, तर ते हिंदवी स्वराज्य म्हटलं गेलं. 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला आणि सभासदांनी बखरमध्ये लिहिलं, पृथ्वीवर सर्वीकडे म्लेच्छ पातशाह, या धर्तीवर मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. ते 18 प्रकार जातीचं होतं, ते तेली मारी सारी कुणबी कोष्टी धनगर लोहार आदिवासी मराठा 18 प्रकार जातीचं. माझा संजय राऊतांना सुद्धा प्रश्न आहे गोगावले साहेब की महाराष्ट्रामध्ये मराठा समाज ज्यावेळेस आरक्षणाच्या लढाई करता शांतताप्रिय आरक्षण करत होता, आंदोलन करत होतं महाराष्ट्रामध्ये, मराठा क्रांती मूक मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रात निघाले आणि देशभरात त्यांनी एक आदर्श घालून दिला की मोर्चे कसे असावेत, कुठल्या धर्माला गालबोट लागेल, कुठल्या समाजाला गालबोट लागेल असं वर्तन मराठा समाजाकडून कधी झालं नाही. इतक्या मोठ्या मराठा क्रांती मोर्चाची सामना पेपरमध्ये जे टिंगल संजय राऊतांनी केली होती ती मुका मोर्चा म्हणून केली होती. हे माझ्या बहिणींनी विसरू नये. जी लोक आमच्या आई बहिणीचा अपमान करतात त्यांना टकमकीच्या टोकावरून कडेलोट करा हा आदेश देणारे छत्रपती शिवाजीराजांच्या भूमीतली तुम्ही लोक आहात. ज्यांनी मूक मोर्चाची मुका मोर्चा म्हणून टिंगल केली त्या संजय राऊतांनी, मी तुम्हाला खोटं सांगत नाही, शपथ घेऊन सांगतो महाडमध्ये की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांच्या नेतृत्वात आज आम्ही सर्वजण काम करतो आहोत, आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात. पण तुतारी गट ज्याप्रमाणे जितेंद्र आव्हाड यांनी संपवायची सुपारी घेतलेली आहे, तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची उरलेली जी मशाल सेना आहे ती संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी घेतलेली आहे. आणि ही दोघही लोक एक दिवस हे दोन्ही पक्ष बुडवतील आणि आपल्या नेत्यांना या काळात सुद्धा असे त्रास देतील अशी लोक आहेत. त्यामुळे ही संतांची पण भूमी आहे. मग मी माहिती घेतली, वारकरी संप्रदायाला मानणारी लोक या महाडमध्ये आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये म्हटलेलं आहे आणि तुकोबांनी म्हटलेलं आहे की ढेकनाचे संगे हिरा जो भंगला आणि कुसंगे नाडला साधू तैसा. म्हणजे हिऱ्याला जर मच्छराची संगत लागली तर हिऱ्याचे जसे तुकडे पडतात, तसं चुकीच्या माणसाची संगत लागली तर सत्पुरुष सुद्धा वाम मार्गाने जातो. त्यामुळं राऊत आणि आव्हाड असे जे 2 लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत ते संपवायला निघालेले आहेत. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार म्हणजे आज तर काय दुर्दैव आहे, शिवसेना प्रमुख म्हणजे उद्धव साहेबांवर की त्यांना पंजाला मतदान करावं लागतं, याच्यापेक्षा काय दुर्दैव. ज्यांच्या विरुद्ध सातत्याने ज्यांच्या विरुद्ध प्रचार केला आयुष्यभर त्यांना मतदान करावं लागतं. आणि आज आपल्याला मी विनंती करायला आलोय आमच्या
अकोला विदर्भाच्या सर्व निवडणुका आटोपल्यात आणि महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून जातो। आज साहेबांनी आदेश दिला आणि मला अभिमान आहे, मी त्या नेत्यांसोबत काम करतो त्यांच्या मुलींनी स्वतःची ओळख आदितीताईंनी स्वतः बनवलेली आहे। एकदा वडील संधी देतात कोणालाही, एखादा व्यापार चालू केला असेल, एखादा डॉक्टर असेल, त्याला एकदा संधी मिळते मुलाला, पण पुढचं कष्टाने मुलाला उभं करायचं असतं। आदितीताईंनी चौथं महिला धोरण, राज्य महिला धोरण आणलं आणि वडिलांच्या मुलाच्या नावानंतर पहिलं आईचं नाव असावं, नंतर वडिलाचं नाव असावं आणि नंतर आडनाव असावं, हा ऐतिहासिक निर्णय आमच्या आदितीताईंनी घेतला आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने या देशाला सुद्धा एक चांगली दिशा दिली। अनिकेत भाई असतील ते त्यांच्या सहकर्तृत्वावर आहेत, आदितीताई असतील त्या त्यांच्या सहकर्तृत्वावर आज कॅबिनेट आहेत, त्या तर फार भाग्यवान आहेत, पहिल्यांदा निवडून आल्या, महाविकास आघाडीच्या काळात राज्यमंत्री आणि नंतरच्या काळात कॅबिनेट मंत्री। आणि हे सगळं पाहताना तटकरे साहेबांचा परिवार राजकारणात आहे म्हणून पोटात पोटचूळ उठणारी लोक ज्यावेळेस वाह्यात पद्धतीने टीका करतात त्याला सुद्धा तोडीसतोड उत्तर देणं हे आपलं कर्तव्य असतं। म्हणून विंचू पिटीवर बैसला, देवपूजा न आवडे त्याला, ते पैजाराचे काम व्हावे अधमासी अधम। आता 9:15 वाजलेत, मी शब्दाचा पक्का आहे, त्यामुळे इथून पुढचा माईक मला गोगावले साहेबांना द्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला आदरणीय तटकरे साहेबांचं पण मार्गदर्शन ऐकायचं आहे। तर मी शेवटी महाडला आलोय आणि कोकणच्या पुण्यभूमीत आलोय, त्यामुळे आमच्याकडील जे कवी आहेत प्रतापसिंग बोदळे यांचे 2 ओळी या ठिकाणी गातो आणि माझ्या लांबलेल्या वाणीला मी या ठिकाणी विराम देतो। चालेल ना? पत्रकार बांधवांनी पण त्याचा आनंद घ्यावा, कारण हे आवडीचं गीत आहे। खरोखर आज नगर परिषदेच्या माध्यमातून गोगावले साहेब ज्या पद्धतीनं महाड 14 तळ्याचं जे त्या ठिकाणी सौंदर्यीकरण झालं, किंवा आता बार्कीच्या एका वास्तूला मी भेट दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते त्यावेळेस 17 कोटी रुपये मला वाटते मनोहरराव जोशी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना तुम्ही साहेबांनी पाठपुरावा करून त्या ठिकाणी बार्कीचं मोठं एक वास्तू उभी केली, ते सुद्धा मी पाहून आलो, म्हणून मला यायला वेळ झाला। प्रतापसिंग लिहितात, 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला, असे नर्मदी 2 शोभले दोन्ही वीर बहादर, असे नर्मदी 2 शोभले दोन्ही वीर बहादर, एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर, शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती, त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखनी होती, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर, शिवरायाने रयतेचा जो निवाडा केला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला, प्रतापसिंग परंपरेला दोन्ही मारती ठोकर, प्रतापसिंग परंपरेला दोन्ही मारती ठोकर, एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर। 2-3 दिवसात आता मतदान आहे आणि राज्याभिषेक त्रिशतकोत्तर आहे। 6 जूनला राज्याभिषेक सोहळा असतो, 4 जूनला निकाल आहे। माझी आपल्या सर्वांना नम्रतेनं हात जोडून विनंती आहे की येत्या 7 तारखेला घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय सुनील तटकरे साहेबांना विजयी करून 4 जूनला निकाल लागल्यानंतर 6 जूनला राज्याभिषेकाला रायगडावर मुजरा घालायला आपण सर्वांनी आम्हाला संधी द्यावी एवढी विनंती करतो आणि एकदा जय जयकार करण्याची विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आणि एक शेर सांगतो, कारण माझ्या मुस्लिम बहिणी बसलेल्या आहेत। तटकरे साहेबांचं व्यक्तिमत्व असं आहे, आपा ऐसा व्यक्तिमत्व है उनका, है 2 निवालों की फितरत हमें बर्तन की हाजत क्या, फकीर अपने हथेली को रोशनदान कहते हैं, एक एक करके हो गई हर एक चीज मुझसे रुखसत, लेकिन एक चीज बाकी है जिसे ईमान कहते हैं। तो ईमानदारी त्या माणसाजवळ आहे, त्यांना सुद्धा विजयाच्या शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। थँक्यू।